नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन, नाशिक. तर आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर वयोवृद्ध व्यक्ती असतात. मग ते माता पिता असतील, आजी आजोबा असतील किंवा एकूणच वयस्कर व्यक्ती आपल्या घरामध्ये किती आवश्यक असतात आणि वयोवृद्ध व्यक्तींचा अनुभवाने आपल्याला कसं मार्गदर्शन घडतं आणि त्यांची उपस्थिती असणं किती महत्त्वाचं असतं, त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत. तर वयोवृद्ध व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्ती मग ती कुठल्याही स्वरूपात आपल्या व्यवहारात असो, संबंधाने असो किंवा घरामध्ये असो, त्यांचं असणं किती महत्त्वाचं असतं त्याविषयी संवाद साधणार आहोत. तर आपल्या गृहाची शोभा तयानी उपदेशक म्हणून नीत कार्य करी. आपल्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती असेल, वयोवृद्ध व्यक्ती असेल, तर आपल्या घराची शोभा त्यांच्यामुळेच असते. आणि त्यांचं कार्य काय असतं, तो उपदेशक म्हणून नित्य कार्य करी. ते उपदेशक म्हणूनच असतात घरामध्ये. आणि ज्या घरामध्ये वयस्कर व्यक्तींचा असतात, उपस्थिती असते, त्यांना वेळोवेळी उपदेशात्मक मार्गदर्शन त्या व्यक्ती करत असतात. जे वयाने वयोवृद्ध असतात, अशा व्यक्ती आपल्या घरात असाव्यात. त्या व्यक्तीच आपल्या घराची शोभा असते. घराचं घरपण जपण्याचं कार्य हे वयोवृद्ध व्यक्ती करत असतात. ते उपदेशाच्या माध्यमातून करत असतात. आणि मग ते कशा प्रकारे उपदेश करतात, तर अनुभव प्रचितीने उत्तर देती, समस्यांचे निराकरण धीर देऊनी. मग ते कसं उपदेश करत असतात, तर अनुभव प्रचितीने उत्तर ते देती. त्यांनी पूर्व आयुष्यामध्ये घेतलेला जो काही पूर्व अनुभव असतो, त्या अनुभवावरून ते आपल्याला उत्तर देत असतात. कारण अनुभव घेऊन घेतलेले विधान हे सत्यच असतं. मग त्याला अनुसरून ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि मग आपल्याला ज्या समस्या असतात त्यांचं निराकरण ते या माध्यमातून करत असतात. म्हणून वयस्कर वयोवृद्ध व्यक्ती असणं महत्त्वाचं आहे. दुर्लक्ष न करीतया ते. अशा व्यक्तींना, वयस्कर व्यक्तींना आपण दुर्लक्ष करू नये, करायचं नाही. हित ते आपले जपती. ते जे काय मार्गदर्शन करत असतील, वेळोवेळी सांगत असतील, ते आपल्या हिताचंच असतं. त्यामध्ये त्यांचा स्वार्थ काहीही नसतो. उतारवये आधार त्यांना जागवी. उतारवयामध्ये वयस्कर असताना, वयोवृद्ध असताना उतारवयामध्ये अन्न पचनाच्या माध्यमातून नाही, त्यांचं जीवन कशामुळे जगत असतात, ते तर ते आधारामुळे. आधार त्यांना जागवी. त्यांना जिवंत ठेवायचं कार्य किंवा जीवनचक्राचं कार्य कोण करतं, तर त्यांना आधार दिला. आधारच त्यांचं अन्न असतं, आधारच त्यांचं बळ असतं. हा आधार त्यांना दिला, मानसिक असो शारीरिक असो, की त्यांचं जीवन जगायची हौस येते, आनंद येतो. त्यांना आधाराची अपेक्षा असते. इतर कुठलंही साधन ते तुमच्याकडे मागणार नाहीत. अशा प्रकारे वयोवृद्ध व्यक्तींचं संगोपन किंवा जोपासना केली पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मग ते कुठल्याही स्वरूपाचे वयोवृद्ध व्यक्ती असो, माता पिता स्वरूपात असो, अन्यथा आजी आजोबा असो, किंवा मग परिसरात शेजार धर्माच्या स्वरूपाने असो, वयस्कर व्यक्तींचं आधार देणं, कारण आधार हेच त्यांचं जीवन आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांना दुर्लक्ष करू नये. ऐकून घ्यावे, त्यांच्या जवळ बसावं, त्यांचं सान्निध्य प्राप्त करून घ्यावं. ऐकून घ्यावे, जवळी बैसावे, त्यांच्या जवळ थोड्या वेळ का होईना बसावं, त्यांचं हितगुज करावं, त्यांच्याकडून मार्गदर्शक तत्व ऐकून घ्यावे. कारण ते अनुभव पुष्टत्वेने मार्गदर्शन करतात. वयस्कर व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती अनुभव पुष्ट असतात. त्या पुष्टत्वेने ते मार्गदर्शन करत असतात. आपल्या घरामध्ये कुलधर्म, कुलाचार असेल किंवा कुठलीही धार्मिक विधी असेल, त्या संबंधानं सांगितलं जातं, तुमच्या घरातील वयस्कर व्यक्तींना विचारा,
ते जसे सांगतील तसं करा. कारण का अनुभवपुष्ट त्या व्यक्ती असतात. म्हणून वयस्कर व्यक्ती किती महत्त्वाच्या असतात, त्यांना किती जपणं महत्त्वाचं असतं. वयोवृद्ध व्यक्ती आधारस्तंभ असतात. त्या आपल्या घराचे, परिवाराचे, कुळाचे आधारस्तंभ म्हणून असतात. म्हणून त्यांच्यासाठी काय द्या, तर आपला वेळ द्या. स्नेह, प्रेमोदार्य, वेळ त्यांच्यासाठी वेळ काढून ठेवा, राखून ठेवा, त्यांना वेळ द्या. इतर कुठलं साधन नाही दिलं तरी चालेल, पण वयस्कर वयोवृद्ध व्यक्तींना काय जास्त आवश्यक असतं उतार वयामध्ये, तर तो वेळ आवश्यक असतो. तो वेळ आपला त्यांना द्यायचा आहे, तो द्यावा. त्यांना आधार मिळून ते बळ त्यांना प्राप्त होत असतं. आणि घरामध्ये कुठलंही कार्य असेल, काही प्रसंग असेल, काही धार्मिक विधी किंवा कुठलंही कार्य घरात असेल, तर त्यांना सादर आमंत्रित करा. त्यापुढेही ते उपस्थित असणं, कुठल्याही कार्यक्रमाला वयोवृद्ध व्यक्ती उपस्थित असणं हाच त्यांचा कार्यभाग आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्याकडून कुठल्याही कार्याची अपेक्षा ठेवू नका की ह्यांनी हे कर्म करावं, हे काम यांनी करावं. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवूच नाही. त्यांचं ते कार्यही नाही. त्यांचं कार्य काय, तर उपस्थिती हाच कार्यभाग गृहांतरी. त्यांची उपस्थिती असणं हाच कार्यभाग आहे त्यांचा. इतर कुठलंही कार्य त्यांच्याकडून करून घेऊ नका, करून घेऊ नये. आणि त्यांना बल कुठून प्राप्त होतं, तर अशा प्रसंगामध्ये, कार्यक्रमामध्ये त्यांना जर मान सन्मान आपण दिला, तर तोच मान सन्मान त्यांना बळ प्राप्त करून देतो. वयस्कर व्यक्तींना काय अपेक्षित असतं, फक्त वेळ आणि मान सन्मान. तो दिला की त्यांच्या अंगात बळ येतं, ताकद येते. कशाने येते? मान सन्मानाने. हेच जर दुर्लक्ष केलं तर मग त्यांचं बल क्षीण होतं. म्हणून वयस्कर व्यक्तींना मान सन्मान दिलाच पाहिजे. आणि असे वयोवृद्ध व्यक्ती आपल्या घरामध्ये असतील, परिवारात असतील, किंवा एकूणच परिसरामध्ये असतील आणि घरामध्ये असतील, ऐसे वयोवृद्ध व्यक्ती जनगृहांतरी घरात असतील, तर त्यांना नमन करा, त्यांना नमस्कार करा. कारण का नमस्कार करायचा, का मान सन्मान द्यायचा, तर गतकाळीचे वीर तेची, त्यांच्या काळामध्ये, त्यांचा जो काळ होता, त्या काळामध्ये आपल्या परिवारामध्ये, त्यांच्या घरामध्ये ते वीर होते, गतकाळीचे वीर. आज वृद्धापकाळ असेल, पण गतकाळामध्ये, त्यांच्या यौवनामध्ये किंवा त्यांच्या एकूणच कार्यभागामध्ये ते आपल्या परिवारातले मोठे वीर होते. म्हणून त्यांना नमन करा. म्हणून अशा प्रकारे आपल्या घरामध्ये वयस्कर वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांची सेवा करा, त्यांना मान सन्मान प्रदान करा.